नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग दाखवलेला आहे। इकडे प्रियाने आता स्वतः सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आहे, कारण तिला माहिती आहे की जर मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर हे सुभेदार मला नक्कीच इथे येऊन भेटतील आणि माझ्या प्रेग्नन्सीची न्यूज त्यांच्यापर्यंत पोहोचेल। पण त्याचप्रमाणे प्रियाने हा प्लॅन केला तर खरा, पण अश्विनने मात्र हा प्लॅन पूर्णपणे उधळून टाकलेला आहे। अश्विनने सगळ्यांसमोर सांगितलंय की या बाईला आणि हिच्या मुलाला मी कधीही एक्सेप्ट करणार नाही, त्या बाळाला मी माझं नाव कधीच लावून देणार नाहीये। हा मात्र आता अश्विनचा निर्णय तर झालाय, पण त्या सगळ्यामध्ये आता पूर्णाजीला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा मात्र पूर्णाजीने खूप मोठा निर्णय घेतलाय। प्रियाच्या गुन्ह्यांना तर ती माफी करणार नाहीच आहे, पण हा सुभेदारांचा वारस आहे, त्याच्यामुळे आपण त्याला नाकारू शकत नाही। त्यामुळे पूर्णाजीने मात्र प्रियाच्या बाळाला स्वीकारण्याचा मोठा निर्णय घेतलाय। तर मंडळी इकडे कोर्टामध्ये मात्र आता सचिनने अस्मिता आणि चैतन्यला बदनाम करण्यासाठी त्यांचे फोटोज त्यांचे व्हिडिओज तिथे सगळ्यांसमोर सादर केलेत। त्या दोघांची बदनाम करण्याची त्यांनी पूर्णपणे तयारी केली आहे। पण या सगळ्या प्रकरणात त्यांनी आता सायलीला सुद्धा अडकवले आहे। म्हणजे सायली जेव्हा पोडकीविषयी बोलत असते आणि तेव्हाचं जे त्याने रेकॉर्डिंग केलेलं आहे ते त्याने आता कोर्टात मांडलंय। आणि ही सायली सुभेदार महिलांच्या मनात विष कालवते, त्यांना चुकीचे सल्ले देते, त्यांच्या संसारामध्ये भांडणं लावून देते, असे बरेच घाणेरडे आरोप आता इथे सचिनने सायलीवरती सुद्धा केलेले आहेत। आणि या सगळ्यात आता सायलीने कोर्टामध्ये सचिनला सडेतोड उत्तर देत सचिन किती खोटारडा आहे हे आता पुराव्यासकट सिद्ध केलंय। म्हणजे जेव्हा सचिन हा साक्षीला भेटला होता तेव्हा साक्षीसोबतचे फोटो तिने आता इथे कोर्टात सादर केलेत आणि साक्षी शिखरेसोबत त्याचं अफेअर आहे हे सुद्धा त्याने सिद्ध केलंय। साक्षी शिखरे जिवंत असून तिला लपून ठेवण्यामागे सचिनचाच हात आहे हे सुद्धा आता अर्जुन सायलीने कोर्टात सिद्ध केलंय। तर मंडळी आता हा सचिनचा डाव आहे तो त्याच्यावरतीच उलटा फिरलेला आहे आणि सचिनने साक्षी शिखरेला लपून ठेवलेला आहे हे आता अर्जुनने कोर्टात सांगितलंय। तर मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। इकडे जेलमध्ये आता एका बाईने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला हे जेव्हा आता प्रियाला कळतं तेव्हा प्रियाला मात्र आता एक खूप मोठी आयडिया मिळाली। म्हणजे आता कोणी सुभेदार आपल्याला भेटायला आली नाही आहेत, आपली प्रेग्नन्सीची न्यूज त्यांना समजली असताना सुद्धा आपल्याकडे कोणीच लक्ष देत नाही आहे म्हटल्यावर प्रियाला आता असं वाटतं की आपण सुद्धा जर आत्महत्येचा प्रयत्न केला तर ही गोष्ट आपल्या घरच्यांपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि मला कोणी ना कोणी ते भेटायला नक्कीच येईल आणि माझ्या प्रेग्नन्सीची न्यूजसुद्धा त्यांनाच कळेल। आणि म्हणून प्रियासुद्धा आता स्वतः आत्महत्या करण्याचा विचार करते। म्हणजे आता प्रियाचं हे सगळं काही खोटं खोटं नाटक आहे। पण आता प्रिया काय करते, तिथं भरलेला जो माठ आहे जेवणाचं ताट तसंच बाजूला ठेवते आणि तो माठ फोडते आणि त्या माठाच्या एका खापरीने स्वतःच्या हाताची नस कापून घेते। तर तिच्यासोबत असलेली दुसरी आरोपी तिला वाचवण्याचा प्रयत्न करते, अगं बाई तू हे काय करतेस। प्रिया तिला ढकलून देते आणि हात कापून तिथे बेशुद्ध पडण्याचं नाटक करते। आता प्रिया काही बेशुद्ध वगैरे पडलेली नाही आहे, हे सगळा तिचा ड्रामा असतो। पण तिथे असलेली जी दुसरी आरोपी आहे ती घाबरते आणि तिचा आरडाओरडा सुरू होतो। त्याच्यामुळे तिथे कॉन्स्टेबल येतात आणि म्हणतात की काय झालं, कशाला आरडाओरडा सुरू आहे। त्यावरती बाई लगेच म्हणते की यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, स्वतःचा हात कापून घेतला आहे असं म्हटल्यानं जाता तिथले जे कॉन्स्टेबल आहेत त्यांचासुद्धा आता गोंधळ उडतो आणि तिथे लगेचच डॉक्टर येतात। ते पाहतात तर प्रियाच्या हातातून बरंच रक्त निघून गेलेलं असतं आणि प्रिया बेशुद्ध असते, तिच्या तोंडावर पाणी शिंपडतात पण प्रिया काही आता उठत नाही आहे। आता प्रियाचं हे सगळं नाटक आहे तेव्हा तिथे आलेले आता जे डॉक्टर आहेत ते म्हणतात तिला आत्ताच्या आत्ता लगेच हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागेल। प्रिया मात्र आता इथे मनातल्या मनात हसत असते। आता प्रियाचा प्लॅन सक्सेसफुल इथे झालेला आहे। प्रियाला आता इकडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलेलं आहे। पण आता प्रियाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिथल्या ज्या कॉन्स्टेबल आहेत त्या पोलिसांना सांगत असतात की त्यांना त्यांच्या घरच्यांशी कॉन्टॅक्ट करायचा होता। त्यांनी मला सांगितलं होतं पण मी त्यांना सरळ नाही सांगितलं, कारण त्यांना आपण ऑलरेडी फोन लावून दिला होता आणि म्हणूनच कदाचित त्यांनी आत्महत्या केली असावी, म्हणजेच आत्महत्येचा प्रयत्न केला असावा। त्यावर आता ते जे पोलीस आहेत ते म्हणतात की आपल्याला सुभेदारांना ही गोष्ट सांगायलाच हवी। इकडे इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला फोन करतात आणि प्रियाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी आता इकडे सांगितली आहे। पण नेमका अर्जुनचा फोन हा सायलीने उचलला आहे, त्याच्यामुळे प्रियाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही न्यूज पहिल्यात आधी सायलीला समजते। सायलीला खूप मोठा धक्का बसलेला आहे। पण आता ह्या दोघांनी सुद्धा ही बातमी इथे अश्विनला सांगितली आहे आणि तिघंसुद्धा हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत। अश्विनला प्रियाला भेटण्याची अजिबात इच्छा नसते, कारण त्याला माहिती आहे ही सगळं मुलगी मुद्दाम करते, आपल्याला त्रास देण्यासाठी करते, तिला जेलमधून बाहेर येण्यासाठी हे सगळं करते हे त्याला चांगलंच माहीत असतं। पण जेव्हा आता हॉस्पिटलमध्ये प्रियाला सायली भेटायला येते तेव्हा मात्र प्रियाने सायलीला आपण प्रेग्नेंट असल्याची न्यूज सांगितलेली आहे। सायलीला खूप मोठा धक्का बसला आहे। पण आता तिथे असलेल्या डॉक्टरांकडून सुद्धा कळतं की ह्या प्रेग्नेंट आहेत। तेव्हा आता सायली अर्जुनला म्हणते, अहो तुम्ही एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपून ठेवलीत।
अश्विन म्हणत असतो की वहिनी हे सगळं मीच करायला सांगितलं, कारण ही गोष्ट मला कधीच कोणालाही सांगायची नव्हती. पण हिची नाटकं काही संपतच नाही आहेत. आणि दादालासुद्धा मीच सांगितलं होतं की ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही आहे. पण सायली म्हणते, पण अहो अश्विन भाऊजी, तुम्ही हा निर्णय घेतला ठीक आहे, प्रियाबद्दल तुमच्या मनात राग निर्माण झाला आहे, तिने आपल्या सगळ्यांना खूप त्रास दिला. अहो पण या सगळ्यात ह्या बाळाची काय चूक आहे? सुभेदारांचा वारस आहे तो, आपण असा निर्णय नाही घेऊ शकत. पण आता इथे अश्विन ऐकायला तयार नाही आहे. अश्विन म्हणतो की मला हेच माहीत होतं की जेव्हा ही गोष्ट घरच्यांना कळेल, आईला कळेल, तुला कळेल, तेव्हा तुम्ही लोक हेच करणार आणि या मुलीला पुन्हा मला घरात घ्यायचं नाही आहे. त्यावर सायली म्हणते, अहो अश्विन भाऊजी, आपण प्रियाला घरी घेतलं नाही तरीसुद्धा बाळाचा विचार आपल्याला करायला लागणारच आहे. आणि ही गोष्ट तुम्ही किती दिवस आई आणि पूर्णाजीपासून लपून ठेवणार आहात? कधी ना कधी ही गोष्ट त्यांच्यापर्यंत कळणारच आहे. इथे आता अर्जुनसुद्धा अश्विनची समजूत घालत असतो. अर्जुन म्हणतो की प्रियाने आता हा एवढाच प्रयत्न केला नाही आहे, तिने घरात पत्र पाठवण्याचा प्रयत्न केला, पूर्णाजीला फोन केला होता आणि आता तिने हे सुद्धा केलं आहे. प्रिया घरच्यांना गोष्ट सांगण्यासाठी काही करू शकते आणि पूर्णाजीला जर आणखीन धक्का बसला तर किती मोठा प्रॉब्लेम होईल. किंवा पूर्णाजीचा तरी विचार कर, आपण बाळाला असं नाही सोडू शकत. आता इथे अर्जुन म्हणतो की आपण या विषयावर नंतर बोलूया. पण आता इथे अश्विन सरळ सरळ सांगतो की तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय तुम्ही घेऊ शकता, पण माझा निर्णय झाला आहे. मी ह्या मुलीला कधीही एक्सेप्ट करणार नाही आहे, मी तिला घरात येऊ देणार नाही आहे आणि बाळालासुद्धा स्वीकारणार नाही आहे. आता अश्विन तिथून रागाने निघून जातो. पण सायली म्हणते, अहो अश्विन भाऊजींना समजवण्याची गरज आहे. आपण बाळाला असं नाही सोडून देऊ शकत. या सगळ्यात बाळाची काय चूक आहे? अर्जुन म्हणतो की आपण या गोष्टीबद्दल विचार करूया. सायली म्हणते, विचार नाही, आपल्याला ही गोष्ट घरी सांगायलाच हवी. एवढी मोठी गोष्ट आपण घरच्यांपासून नाही लपून ठेवू शकत. ही गोष्ट पूर्णाजी आणि आईंना कळायलाच हवी. आता अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, आपण ह्या गोष्टीवरती बोलूया. तर मंडळी, इकडे आता कोर्टामध्ये हेअरिंग सुरू झालेली असते. सचिनने स्वतः डेट मागून घेतलेली आहे. आता सचिनने पूर्ण प्लॅन केला असतो की या सगळ्यामध्ये अस्मिताला अडकवायचं, तिला बदनाम तर करायचं, पण त्यासोबत आता त्याला ह्या सगळ्यामध्ये सायलीला सुद्धा अडकवायचं असतं. कारण सायलीची सुद्धा त्याने एक व्हिडिओ करून घेतलेला असतो जेव्हा सचिन घरी आलेला आहे. आणि आता इथे सचिनने कोर्टामध्ये अस्मिताच्या आणि चैतन्याच्या विरोधात बरेच पुरावे सादर केलेत. हे दोघं एकमेकांना भेटतात, ते लोक कॅफेमध्ये सुद्धा भेटले होते, त्यांच्यामध्ये असलेल्या बऱ्याच घाणेरड्या गोष्टी आता इथे सचिनने कोर्टात सादर केलेल्या असतात. आणि त्याच्यामुळे अस्मिताचं चैतन्यसोबत अफेअर आहे का, ही गोष्ट आता कोर्टामध्ये जज यांनी अस्मिताला विचारलेली असते. त्यावर अस्मिता म्हणते की चैतन्याशी माझा भावा आणि बहिणीचं नातं आहे. गेले कित्येक वर्षापासून मी चैतन्याला राखी बांधते, तो मला माझ्या लहान भावासारखा आहे आणि अशा माणसासोबत मी अफेअर कसं काय करू शकते? तो माझा भाऊ आहे. त्यावर आता जे ह्याचे वकील आहेत, सचिनचे जे वकील आहेत, ते अस्मिताला म्हणतात, जर तुमच्या नवऱ्याला जर या गोष्टीबद्दल माहीत झालं आणि त्याला जर एखादी गोष्ट आवडत नाही आहे, तर मग तुम्ही त्या व्यक्तीला परत परत का भेटता आहात? जर तुम्हाला तुमचा संसार टिकवायचा होता, तुमच्या नवऱ्याला जर एखादी गोष्ट आवडत नाही आहे, तर ती गोष्ट तुम्ही करायला नाही हवी होती. आणि त्यानंतर त्या वकिलाने आता अस्मिताचे आणि चैतन्याचे कॅफेमध्ये असलेले जे फोटोज असतात ते सगळं काही आता इथे दाखवलेलं आहे कोर्टामध्ये. आणि त्याच्यामुळे वकिलांनी सगळ्याचं हेच दाखवलं की अस्मिता जरी म्हणत असल्या की चैतन्य त्यांचा भाऊ असला तरी त्यांच्या हे फोटो बघून असं वाटत नाही की त्यांच्यामध्ये बहीण भावाचं नातं आहे. आणि हे फोटो दाखवल्यानंतर आता अस्मिताने खरं तर डोक्याला हातच लावलेला असतो. पण त्यानंतर वकिलांनी आणखीन एक पुरावा सादर केला आहे, तो म्हणजे जेव्हा सचिन त्यांच्या घरी गेला होता सुभेदारांच्या, तेव्हा त्याने केलेला व्हिडिओ. आणि त्याच्यामध्ये सायलीने हे सांगितलेलं असतं की अस्मिताताई, या माणसाकडून एवढी पोटगी मागा की बाळाला कधीच काही कमी पडता कामा नाही. आणि सायलीच्या बऱ्याच गोष्टी बोलून गेलेली असते. आणि त्याच्यामध्ये आता त्या वकिलांनी सायलीला सुद्धा बोलवलं आहे आणि सायलीची सुद्धा खूप बदनामी केली आहे की ही अशी एक अर्जुन सुभेदार यांची बायको लोकांना, महिलांना चुकीची माहिती, चुकीचा संदेश देते. एखाद्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे, पण त्यांनी तर त्यांच्या नंदेचे चुकीच्या पद्धतीने कान भरलेले आहेत. त्यांच्या नंदेचा संसार मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक साधा सरळ सज्जन माणूस असताना स्वतःच्या नंदेला पैशांसाठी त्याला घटस्फोट द्यायला प्रवृत्त केला आहे आणि त्याच्याकडून भरमसाठ पोडगी मागण्यासाठी सांगितलंय. याच्यावरून हे सिद्ध होतं की सायली सुभेदार यांनी पैशांसाठीच सचिनकडून अस्मिता यांना घटस्फोट घ्यायला लावलेला आहे. आता इथे सायलीची सुद्धा बरीच बदनामी करतात आणि या सगळ्याचा आता अस्मिताला सुद्धा त्रास होतो की या सगळ्यात सायलीचा काही दोष नसताना सुद्धा सचिनने सायलीला ह्याच्यामध्ये का ओढलं?